राम राम मंडळी आज मी पिठं वापरून मस्त असे लुसलुशीत डोसे बनवलेत. तुम्ही लो कडक पण डोसे बनवू शकता आणि एक थोडेसे असे मऊ लुसलुशीत पण बनवू शकता. कारण काय, जसे बनवाल तसे हे डोसे बनतात. चला तर मग साहित्य बघूया. 1 वाटी मी उडदाची डाळ 4 तास भिजत टाकली. आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक वाटून घेऊया. ह्याच्यासाठी घेतलं आहे मी 1 वाटी उडदाची डाळ, 1 वाटी तांदूळाचं पीठ आणि 1 वाटी ज्वारीचं पीठ. कारण ज्वारी पौष्टिक आहे, बाकीचे उडदाची डाळही पौष्टिक आहे आणि अजिबात तेलही लागत नाही आणि छान डोसे होतात. काही भिजत टाकायची नाही, फक्त डाळ 4 तास भिजत टाकायची आणि बाकीचं काही फुगत वगैरे ठेवायचं नाही, आंबवायचं वगैरे काहीच नाही. अजिबात मी सोडा वगैरे काहीच वापरलेलं नाही आहे. आता मी त्याच भांड्यामध्ये 1 वाटी तांदळाचं पीठ आणि 1 वाटी ज्वारीचं पीठ टाकून पाणी थोडं थोडं घालून वाटण करू, म्हणजे हे पण वाटून घ्यायचं आपल्याला. कारण काय, गाठ वगैरे अजिबात पिठाची राहणार नाही आणि व्यवस्थित असं मिक्स होऊन जाईल. बघू शकता छान झालेलं आहे आपलं, दोन्ही बेटर मस्त झालेले. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून फक्त तो धुवून घेतलं आहे मी, बाकी काहीच नाही पाणी टाकलेलं आहे. बघू शकता व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे. आता याच्यात चवीनुसार मीठ टाकूया आणि व्यवस्थित 5 मिनटं फेटून घेऊया. फुगत वगैरे काही नाही टाकायचं, आंबवायचं वगैरे काही नाही. मस्त डोसे निघतात, अजिबात तेल वापरलेलं नाही आहे. आणि ते तुम्हाला हवं तर तुम्ही एकदम कडक पण डोसे बनवू शकता आणि एकदम सॉफ्ट पण बनवू शकता. तुम्हाला हवे तसे बनवू शकता आणि व्यवस्थित असा हा पहिलाच काढलेला आहे. आणि जेवढं आपण बेटर तव्यावरती पसरू तेवढं पसरलं जातं आणि मस्त असा जर एकदम कुरकुरीत करायचं असेल ना तर गॅस स्लो करायचा, नाही तर मग फास्ट गॅसवरतीच केलं तरी चालतं. किंवा तवा मी नॉर्मलच घेतलेला आहे, आपला चपाती करण्याचा तवा घेतलेला आहे लोखंडाचा. जास्त करून माझ्याकडे लोखंडाच्याच स्टील आणि लोखंडच मी वापरते, जास्त कुठले हे नाही वापरत. जेवढा पसरेल तेवढा पसरतो आणि मस्त असा खुसखुशीत पण होतो आणि मऊ पण चपातीसारखा असा नरम मऊ होतो. शिवाय पौष्टिक पण आहे, ज्वारी आहे, तांदूळ आहेत आणि आपलं हे उडदाची डाळ. बघा कसं मस्त निघालं आहे. तेल अजिबात टाकलेलं नाही आहे आणि मस्त वाटतं मला हे डोसे काढायला. अजिबात ते आंबलेले नको आणि काय नको, सोडा नको आणि काय नको. मस्त चिकनबरोबर किंवा मटणाबरोबर किंवा कुठल्याही अशा भाजीबरोबर पण छान लागतात हे. बघू शकता मस्त असं दोन्हीकडे व्यवस्थित भाजून घेऊन थोडे नरमच काढलेले आहेत. म्हणजे तुम्हाला हवं तसं करू शकता तुम्ही, एकदम लुसलुशीत पण करू शकता, एकदम कडक पण करू शकता. आता बघू शकता हा मी मोठा टाकते जरा, कारण काय हा थोडा कडक असं कुरकुरीत झाला पाहिजे असा करते. जेवढा पसरेल तेवढं बेटर पसरलं जातं आहे आणि छान होतात असे मिक्स पिठाचे डोसे. बनवून बघा तुम्ही. ह्याच्याबरोबर तुम्ही भुर्जी बनवलेली आहे, मस्त अशी सुकी भुर्जी आणि डोसे बनवून बघा. पौष्टिक पिठाचं डोसा.